नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, मध्यंतरीचं एक प्रकरण खूपच गाजलेलं होतं. ते म्हणजे अनेक असे काही शिक्षक वर्ग होते, की ज्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र या भरती प्रक्रियेमध्ये वापरून नोकरी मिळवली गेली होती. ज्यावेळेस हे प्रकरण उघडकीस आलं, त्यावेळेस चौकशी त्यावरती नेमण्यात आली आणि परत एकदा ते प्रमाणपत्र पडताळणीसाठी घेण्यात आलं प्रत्येक जिल्हा परिषदांमार्फत. अशीच एक बातमी हाती आलेली आहे, जी बातमी आहे जिल्हा परिषद नांदेड संदर्भातली, की ज्या परिषदेने नुकतंच दिव्यांग प्रमाणपत्र असणारे जे काही शिक्षक ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळवली आहे किंवा नोकरीमध्ये कार्यरत आहेत, अशा शिक्षकांचं ते प्रमाणपत्र पुनर्पडताळणीसाठी मागवण्यात आलेलं आहे. काय आहे ते परिपत्रक, कोणती माहिती मागवण्यात आलेली आहे आणि कशा स्वरूपाची ती माहिती आहे, या संपूर्ण माहितीविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ शेअर करा संपूर्ण या शिक्षक वर्गांपर्यंत, त्यांना या संपूर्ण अपडेट विषयी माहिती मिळून जाईल. आणि जाता जाता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. शिक्षकाशी रिलेटेड सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे आता नुकतंच आपण टीईटीला सामोरं जात आहोत आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली अत्यंत शिक्षक भरतीतील दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 आणि रुजू असणाऱ्या सेवेत असणाऱ्या शिक्षक की ज्यांना टीईटी अनिवार्य केलेली आहे त्यांच्यासाठी खास गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलं, ज्यामध्ये मार्गदर्शक होतं स्वतः बाळासाहेब शिंदे सर. परिपूर्ण असं मार्गदर्शन, अगदी हमखास मार्ग किंवा पात्रता धारण करण्यासाठी आवश्यक मार्ग जे आहेत ते धारण करण्यासाठीची गॅरंटी आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. ही बॅच तुम्हाला नक्कीच तुमचं स्वप्न साकार करेल, कोणतं पात्रता धारण करण्याचं. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही ही बॅच परचेस कराल त्यावेळेस या बॅच सोबत तुम्हाला शिंदे सरांनी बनवलेलं टीईटीचं अत्यंत दर्जेदार असं पुस्तक टीईटी महाग्रंथ हे पुस्तक फ्री मिळणार आहे. आणि काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा, संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक दिलेली आहे, द विनर स्टडी ॲप. हे ॲप इन्स्टॉल करायचं आणि तात्काळ बॅच परचेस करायची. या वर्षी तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल यात ते मात्र शंका नाही. चला जाऊया, आलेलं हे परिपत्रक कशा संदर्भातलं आहे आणि कोणती माहिती मागवण्यात आलेली आहे बघूयात आपण. बघा, यामध्ये नमूद केलेलं आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड त्यांच्या मार्फत हे परिपत्रक जारी केलेलं आहे. ते परिपत्रक कुणा संदर्भात आहे, विषय काय आहे, प्रति गट शिक्षणाधिकारी सर्व पंचायत समिती जिल्हा नांदेड. विषय काय आहे, दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र पुनर्पडताळणीसाठी मागवणं किंवा त्यांच्या बाबतचं हे परिपत्रक. कधीच हे परिपत्रक, कालचीच तारीख आहे 22 एप्रिल 2026 ची. संदर्भ दिला गेलेला आहे आणि काय माहिती दिली गेली आहे, उपरोक्त संदर्भीय क्रमांक 5 अनुसरून जिल्हा शल्य चिकित्सक लातूर यांनी जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत कार्यरत असलेल्या खालील शिक्षकांच्या दिव्यांगत्वाची पडताळणी 30/3/2026 रोजी आयोजित केली होती. म्हणजे याच्या अगोदर ही पडताळणी आयोजित केली होती. सदरील पडताळणीसाठी अनुपस्थिती व गैरहजर असल्याने कळवले असून, बघा ह्याच्या अगोदरच अशी माहिती मागवण्यात आली होती, त्या शिक्षकांना बोलवण्यात आलं होतं पडताळणीसाठी, परंतु त्या तारखेला ते उपस्थित राहिले नाही. परत एकदा परिपत्रक जारी केलेलं आहे 23/4/2026 रोजी उपस्थित, म्हणजे आजच्या तारखेला त्यांना उपस्थित राहण्यास सांगितलं. हे कालचं परिपत्रक आहे. काय माहिती दिली, तरी खालील शिक्षकांना दिनांक 23/4/2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर येथे मूळ दिव्यांग प्रमाणपत्र व इतर संबंधित मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहायला सांगितले. आता बाकीची माहिती आपल्यासाठी, कारण पर्सनल माहिती कुणाची सांगण्यास अर्थ नाही, परंतु हे सर्व प्राथमिक शिक्षक आहेत आणि त्यांची शाळेचीही नाव दिलं गेलेले. लोहा तालुक्यातले मुखेड, मुदडखेड, कंधार, मुखेड, लोहा, कंधार, लोहा ह्या तालुक्यांमधील किंवा त्या पंचायत समितीच्या निगडीत असणाऱ्या शाळांमधील असणारे हे शिक्षक आहेत आणि त्यांचं प्रमाणपत्र पडताळणीसाठी मागवण्यात आलेलं आहे. याच्या अगोदर त्यांना बोलवण्यात आलं होतं 30/3/2026 ला, परत एकदा बोलवलं गेलंय 23/4/2026. शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड वंदना फुटाणे यांच्या मार्फत हे परिपत्रक जारी केले. म्हणजे यावरून एक गोष्ट निष्पन्न होते की ही जी काही मध्यंतरी झालेलं उघडकीस आलेलं प्रकरण होतं त्या संदर्भात जिल्हा परिषद कारवाई करताना दिसत आहे. अशी प्रमाणपत्र मागवण्यात येत आहेत, ते पूर्णतः पडताळून मगच
पुढची कारवाई केली जात आहे. म्हणजे यावरून आपल्याला एक गोष्ट निष्पन्न होते, त्या दिव्यांग प्रमाणपत्र जर बोगस असेल तर नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं शिक्षण विभागामार्फत आपल्याला लक्षात येते. चला, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका शिक्षक वर्गांपर्यंत. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.